नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी वाला युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आगामी काळामध्ये जी मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाची भरती होणार आहे त्यासाठी शैक्षणिक क्रायटेरिया काय, कोणकोणते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर लक्षात घ्या, ठीक आहे। लिपिक टंकलेखक श्रेणी 3 प्रशासकीय सेवा, ठीक आहे। यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुमच्याकडे पदवी डिग्री असणे आवश्यक आहे। कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त संस्थेची विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे। आता भरपूर मुलांना प्रश्न इथं हा पडलेला आहे की सर मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट हे दोन्ही टायपिंग लागतील का? कारण काही महानगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये फक्त एकच टायपिंग दोन्हीपैकी एक मागितली होती, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये लक्षात घ्या मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट म्हणजे 30 वर्ड्स पर मिनिट मराठीचे तुम्हाला लागणार आहे। आणि ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट म्हणजे इंग्रजीचे तुम्हाला 40 वर्ड्स पर मिनिट सुद्धा लागणार आहे। बघा इथं काय शब्द आहे, व लक्षात घ्या, याचाच अर्थ मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट हे दोन टायपिंगचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकणार आहे। टायपिंग कोणती चालणार आहे, वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखक म्हणजे तुमच्याकडे जी जुनी मॅन्युअल टायपिंग असेल त्याचंही प्रमाणपत्र चालेल किंवा तुमच्याकडे कॉम्प्युटर टायपिंग असेल त्याचं सुद्धा प्रमाणपत्र चालणार आहे। आणि सोबतच मराठी भाषेचे ज्ञान जे यासाठी आवश्यक आहे, जे की तुमचं 10वी मध्ये मराठी विषय असतो, ठीक आहे, ते तुम्ही त्यासाठी काय देऊ शकता, कागद जो आहे डॉक्युमेंट त्यासाठी तुम्ही दाखवू शकता। तर ही फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की मराठी 30 वर्ड्स पर मिनिट आणि इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट हे दोन्ही टायपिंग तुम्हाला लागणार आहे। मॅन्युअल असू द्या की कॉम्प्युटर असू द्या दोन्ही चालेल, पदवी तुमच्याकडे असली पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे। तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात येणार आहे ज्याची परीक्षा शक्यतो आयबीपीएस कडेच जाणार आहे, तर तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर ही शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ही पात्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा लिपिकचा अर्ज जो आहे तो भरू शकता।